नमस्कार मंडळी, राधे राधे. वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आज आहे रामनवमी. मी जसं कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला रामनवमीचा व्हिडिओ उद्या बघायला भेटेल. तर आज मी हा छोटासा मिनी व्लॉग बनवते आहे रामनवमी स्पेशल. तर सकाळी आज मी लवकर राधा आणि कानाला उठवलं, त्यांचा पंचामृत आणि अभिषेक वगैरे केला, त्यांना नंतर आंघोळ घातली आणि फुलांमध्ये त्यांना छान आंघोळ वगैरे घालून मग नंतर त्यांचा मी शृंगार केला. मी त्यांच्यासाठी राम आणि सीताचे ड्रेस कस्टमाइज करून घेतले होते, ते आज मी त्यांना घातले होते आणि त्या ड्रेससोबतच ही ज्वेलरीसुद्धा आली होती. तर ती ज्वेलरी आज मी त्यांना घातलेली आहे. पाहू शकता तुम्ही, गोल्डन कलरची ज्वेलरी आहे. राधाचा शृंगार खूपच सुंदर झाला होता. राधाराणी खूपच सुंदर दिसत होती आज. आणि मी केसांचा विक पण राधाराणीला आज थोडा डिफरंट लावला होता. त्यानंतर मी कृष्णाचा पण शृंगार केला. कृष्णांना श्रीरामांसारखं वन साइडेड ड्रेस जो होता तो मी वेअर केला. त्यानंतर गोल्डन ज्वेलरी त्यांना सगळी घातली होती. हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे असं मी आज डेकोरेशन केलं होतं. रामांना आज मी कृष्णाला नेहमीच बासुरी धारण करत असते, पण आज मी धनुष्य धारण करवलं होतं कृष्णाला आणि सेम ते रामलाला सारखेच दिसत होते. खूपच सुंदर दिसत होते. हे पहा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आजचं डेकोरेशन मी कसं केलं होतं रामनवमी निमित्त विशेष डेकोरेशन. पण मला आज टेन्शन आलं होतं की एवढे हेवी कपडे ज्वेलरी त्यांना घातली, खूप गरम होत असेल. पण तेव्हाच मला एक पार्सल रिसीव झालं जे की त्यांना गरम होणार नाही याच्यासाठी आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये होता एक एअर कूलर. खूपच छान प्रोडक्ट आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. मी त्याचं अनबॉक्सिंग राधाकृष्णासमोरच केलं, त्यांना पण दाखवलं. त्यानंतर ते मी स्टार्ट केलं. हे पहा, हा पंखा त्याचा चालू होतो आणि त्याला दुसरं फंक्शन आहे की जर तुम्ही त्याच्यामध्ये आईस क्यूब वगैरे टाकून गार पाणी टाकलं तर त्याच्यातनं असं फॉग वगैरे सगळं असं बाहेर येतो. त्यानंतर त्याला 7 LED लाईट्सचे वेगवेगळे सेटिंग आहेत, लाईट चेंज होत असते. हे पहा, तुम्ही पाहू शकता. बघा, पर्पल, ब्ल्यू, ग्रीन, रेड अशा लाईटी पण आहेत त्याच्यामध्ये. तर आजचा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. राधे राधे, हरी बोल.